पहिले बोलताच येत नव्हतं माईक मध्ये. माईक आणून 1 वर्ष घरी ठेवला होता. काय बोलावं काय नाही समजत नव्हतं. एक गोष्ट सांगतो, असं रोड रनिंग करू नका. रोड रनिंग ज्या डेली तर हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 110वा दिवस आहे. तर मॉर्निंगला उठल्या 2 गोष्टी कंपल्सरी करायच्या, 1 ग्लास पाणी आणि 1 कॉफी. तर ही दिवसाची सुरुवात या 2 गोष्टींनी कंटिन्यू झाली पाहिजेत, कारण की कॉफीने एनर्जी येते. तर चला आज जाऊ गाडी घेऊन, पल्सर घेऊन जाऊ. आज लवकर जाऊ थोडंसं. चला. लवकर आलो आज ग्राउंडवर. थोडंसं लवकर जायचं आहे, त्याच्यामुळे ज्या दिवशी आपल्याला लवकर जायचं त्या दिवशी आपण गाडी आणतो. ते एरी येतो पाईप आहे. आता बघा 6ला पण 5-10 मिनटं बाकी आहे अजून, तरी उजेड बघा किती पडला. नाही तर आता पाऊस हिवाळ्यात 6 वाजता एवढा कडक अंधार असतो ना, काही कळत सुद्धा नाही. तर चला आज आपण करणार थोडंसं पाय नॉर्मल. तर पेन आहेच, पण थोडंसं एकदा नॉर्मल जॉगिंग करून बघू, थोडीशी बघू काय पेन होतं का नाही होतं. नाही तर असं राहिलं ना तर राहतच जाईल. तर एकदा हे करू, थोडीशी नॉर्मल जॉगिंग करू आणि इन आउट तर वर्कआउट करू. आज आज थोडं चालू तर करू. तर चला, करणला कॉल केला तर करण नाही आला अजून, तर येईल. तर चला आजचं काय आपला वॉर्मअप असला ते करून घेऊ. एक गोष्ट सांगतो, असं रोड रनिंग करू नका. रोड रनिंग ज्या डेली करशाल तुम्ही रोडवर, तर तुम्हाला हिल पेन आणि नी पेन व्हायचे चान्सेस जास्त असतो. या 2 वॉर्मअप तर हे कंटिन्यू करायचे. याशी हे करतो आपण आणि पाय लावतोय. आणि काय होतं, जास्त मसल लवकर रिकवर होऊन जाते, खालची स्ट्रेस होती. आणि तुम्ही कधी भरतीला इकडे गेले ना, ही स्ट्रेचिंग केली ना, तर म्हणजे तुम्ही नॉर्मल स्ट्रेचिंगपेक्षा ही बेनिफिट राहते. त्याला टाईम लागत नाही जास्त, तुमची मसल फ्री होऊन जाते लवकरात लवकर. आपला वॉर्मअप झाला कम्प्लीट. तर आता आपण करणार नॉर्मल जॉगिंग करू आता. चला, कारण ते नाही आले आता, तरी थोडंसं पेन आहे, तरी एकदा थोडं नॉर्मल वॉकिंग जॉगिंग करून बघू. पेन झाला तर बंद करू, आणि नाही झाला तर थोडीशी करू, हळूहळू करू. आणि त्याच्यानंतर नाही तर मग इन आउट वर्कआउट करू. दोन्हीपैकी एकतर करूच फिक्स, कारण की झाले 5-6 दिवस झाले आज कंटिन्यू बसलेलोच आपण. तर चला, कधी पण सावध राहा नी पेनला आणि हिल पेनला. तर झाली चुकी आपल्याकडून, ती कळलं नाही म्हणजे आपण केलं नाही ते चुकून, म्हणजे वर्कआउटमध्ये लफडा झाला तो. असं आपण हटकून तर करीत नाही कधी. तर चला, नवीन तर नाही आपण. ते काटे वाळले, परत कट करणं लागेल आपल्याला. ते काटे मधले बाबी वाळले थोड्याशा. पण एक गोष्ट आहे, आपलं 5-6 दिवस रनिंग बंद येतं असं वेगळंच फील होऊ राहिलं, कारण की डेली रनिंग करायची सवय आहे. त्याच्यामुळं रनिंग शिवाय जमतच नाही. आता हा आल्याशिवाय दिवसात सुरुवात झाली म्हणून होतच नाही कधी पण. एक तुम्हाला एक गोष्ट सांगणार होतो, हे बघा पक्षीला एका लाईनीत उडते बघा. एका लाईनीत उडले म्हणजे एनर्जी डिवाइड होती. आपण कधी पण लॉंग मारत असलं, तुम्ही ग्रुप रनिंग करत असला, तर एकामागे एक चालायचं. सोबत चालले तर एनर्जी ताकद सगळ्यांना लागते, आणि एकामागे एक चालले तुमची एनर्जी डिवाइड होते. कधी पण भरतीत जर जात असेल तुम्ही, तरी पण काय करायचं, एकट्याने पळायचं. कमीत कमी पहिले, दुसरे, तिसरे 3 राऊंड तरी पोरांना सोबतच चालायचे, कारण की एनर्जी डिवाइड होती. आणि 4थ्या राऊंडला लास्ट तुम्हाला एंडिंगला तुम्हाला वरता येत असेल, ताकद असली तर मग एकटं पळायचं, कारण की एकटं पडलं तर एनर्जी लागते जास्त, आणि ग्रुपमध्ये पडलं तर डिवाइड होती. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला.
आपण अर्धा किलोमीटर, अर्धा ते पावणे 1 किलोमीटर जॉगिंग केली एकदम स्लोमध्ये केली. मग थोडंसं पुढे गेला, थोडंसं पेन सुरू होऊ लागला, लगेच रनिंग स्टॉप केली आपण. फक्त हळूहळू चालू करा, पण एकदम नाही. एकदम पळत गेलं तर परत पायावर ताण येऊ शकतो आणि आता हिल पेन आपला नी पेन वाढू शकतो. त्यामुळे एकदम स्लो केली. असं फील पण नाही झालं दुखू राहिलं म्हणून. एकदम नॉर्मल करा आणि जास्त हार्ड वर्कआउट वाणी करू नका काही, आणि जास्त लॉंग स्टेप टाकू नका. एकदम स्लो टाकायची, एकदम हळूहळू एकदम स्लो डाऊनमध्ये कूल डाऊन वॉकिंग जॉगिंग कसं करतो आपण, सेम तसंच. त्याने काय होतं, पायावर हे होत नाही, ताण येत नाही आणि मग तुमचं इंजुरी पण होत नाही. तर चला, आता आपण मारले 1 किलोमीटरच्या आसपास मारलं, रनिंग केली थोडीशी. तर चला आता खाली जाऊ आणि आपलं नी पेनचा जे वर्कआउट आहे रेग्युलरमधला तो करू, आणि बाकीचं मग आपलं दुसरे कंटिन्यूवाले ॲप्स आणि डिप्स, सिटअप्स हे सगळे मारू. तर चला, कारण तर ते नाही आले अजून. सीन एक नंबर आहे. तर आपण 2 एक्सरसाइज केल्या ह्याच्या नी पेनच्या. तर आता दुसऱ्या 2 एक्सरसाइज करू. बसून पोझिशन, हे उभं राहून पोझिशन होती ती बसून पोझिशन करू. एक तर लेग स्ट्रेच करू आणि दुसरं रोल वर्कआउट करू. तर चला, या 2 एक्सरसाइजनी फरक पडला बरं आपल्याला. कधी पण रनिंग करताना कधी पण काय झालं ना आपल्याला, त्याचं मेन गोष्ट पाहिजे आपली नेमकी झालं कशाने, ती गोष्ट फाइंड करायची आणि त्याच्यावर काम करायचं मग आपलं. तर चला, हे एक्सरसाइज सांगायची गरज नाही, 2-4 दिवसापासून आपण कंटिन्यू करू राहिलो. लेग स्ट्रेच वर्कआउट कंप्लीट झाला आपला. तर आता आपण रोल वर्कआउट करू. तर चला, रोल वर्कआउटने लेग कसा फ्री करायचा ते बघू. 3-4 दिवसापासून सांगूच राहिलो आपण दरवेळेस. तर चला, रोल वर्कआउट करू, नंतर कंटिन्यूचे वर्कआउट करू मग नंतर आपले रेग्युलर. तर रोल वर्कआउट करू. तर आपल्या 2 वर्कआउट कंप्लीट झाले. आपण टोटल नी पेनचे काय केले,
4 एक्सरसाइज कंप्लीट केल्या. तर पहिले भिंतीच्या सपोर्टला ते केले, दुसरं दोरीने लेग स्ट्रेच केला आणि रोल एक्सरसाइजने लेगची मसाज केली. तर हे 4 वर्कआउट कंप्लीट झाले आपले. हे रेग्युलरमध्ये करणं लागते. ह्याने थोडासा रिलीफ भेटला 5-6 दिवसापासून. तर चला आता आपण रेग्युलरमधलं वर्कआउट करू. आपण आता पहिले करू डिप्स वर्कआउट मारू आता पहिले, कारण की लोअर बॉडी तर करता येत नाही आपल्याला वर्कआउट. तर आपण आता अप्पर बॉडी वर्कआउट करू जोपर्यंत लोअर बॉडी ओके होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर ॲप्स वर्कआउट मारू. तर चला एक जुगाड केलं बरं. आपण डिप्स मारायला एकदम जीवार येतो तुम्हाला, आता पण येतो डिप्स मारायला सगळे जुगाड. पण आता वेगळे डिप्स मारवलं ह्यानी कसं होतं, डिप्स उरायले आणि थोडंसं जीवारा येत नाही. तर असे मारायचे म्हणून जीवार येतो माणसाला. चला डिप्स मारू आता आपण. ट्रायपॉड घेणं लागेल राव. ट्रायपॉड ऑर्डर करतो आता. एक ट्रायपॉडने कसं व्हिडिओ थोडा सेट येतो, असा तर येत नाही. चला तर चला 25 सेट मारला आपण तर डिप्स वर्कआउटचे. तर चला आता, कारण की डिप्स वर्कआउट नॉर्मल मारायला जीवार येतो. तर ही नवीन टेक्निक केली, ह्यानी काही वाटत नाही आणि थोडंसं इंटरेस्ट येतो मारायला. आणि ह्यानी काय होतं, हातामध्ये रनिंग करताना कसं आहे, फक्त आपली लोअर बॉडी स्ट्रॉंग होती, अप्पर बॉडीमध्ये काहीच नव्हतं, तरी शेप असं वेगळा दिसत होता. तर आता आपण असं पण काम चालूच करणार होतो आपलं अप्पर बॉडीवर. तर काही ना काही असं नाही असा मौका भेटला आपल्याला. तर कधी पण प्रॉब्लेम आला त्याला संधी बनवायची. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आपल्याला इंजुरी आली म्हणून रडत नाही बसायचं. तर अप्पर बॉडी वर्कआउटमध्ये आपण जवळ लोअर बॉडी वर्कआउट ओके होत नाही तोपर्यंत आपण अप्पर बॉडी वर्कआउट काम करू. तर चला ॲप्स वर्कआउट करू आता. तर चला पहिले नॉर्मल ॲप्स मारू, म्हणजे ॲप्सचे वेगवेगळे सेट मारू. चला तर आपले ॲप्स वर्कआउट कंप्लीट झालं आहे. वर्कआउट कंप्लीट झाले तर आपण चला स्ट्रेचिंग करू आता.
कम्प्लीट. थोडंसं लवकर जायचं आहे थोडं घरी. आज का दोघं पण आले नाही आज. तर चला आपला 110वा दिवस आहे आज. 110 दिवस कंप्लीट झाले आपल्याला. तर 110 दिवसमध्ये लई चॅलेंज आले. किती चॅलेंज आले ॲक्सेप्ट केलं आपण. पण एवढं आहे कारण प्रॉब्लेम बघितलं तर तुम्हाला प्रॉब्लेम दिसत राहते. आणि तुम्ही ते सोल्युशन बघितलं ना, सोल्युशनवर लक्ष दिलं आणि सोल्युशन दिसत राहते. हेच फरक असतो माहिती आहे का. प्रॉब्लेम तर मारण्याचे तर प्रॉब्लेम मला माहितीच नाही प्रॉब्लेम येते म्हणून. पण प्रॉब्लेम येत असेल पण आपण सोल्युशनच लक्ष देऊ. असं झालं तर असं करू, असं झालं तर असं करू. हे कंटिन्यू माइंडमध्ये चालूच राहतं. उद्याचं काय करायचं, उद्या असं केलं तसं करू, तसं करू, असं करू. हे फंडे येत राहिले ना तर प्रॉब्लेम कधी दिसणारच नाही तुम्हाला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता वर्कआउट झाला आपलं कंप्लीट. आवरायची तयारी करू आता. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आजचा वर्कआउट आपण करू नी पेन एक्सरसाइज तर रेग्युलरमधली केली आपण. तर चला आता आपण आवरायची तयारी करू. चॅलेंज एक आहे. चॅलेंजचं एक महत्त्व आहे की 75 डे चॅलेंज सगळेजण करते आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये करू राहिले. लई जण बघितलं मी यूट्यूब ट्रेंडिंग. पण 365 दिवस चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं कारण काय होतं, कारण की मध्ये प्रॅक्टिस सगळी सोडून दिली ती. मध्ये प्रॅक्टिस होती पण मध्ये सोडून दिली सगळी प्रॅक्टिस. ड्युटी घर पूर्ण बॉडी सुस्त होऊन गेली ती पूर्ण. काहीच समजत नाही. एकदा ॲसिडिटीचा त्रास झाला, पूर्ण अंग असं सुंद पडल्यावर झालं पूर्ण. तर हे जमलं नाही. पहिले वर्कआउट सवय होते, नंतर पूर्ण एकदम कंपनीचं काही काम नाही एवढं आपल्याला आणि घरी पण एवढं जायचं काम नाही. पुढं जायचं तर गाडी बिडी असते. त्याच्यामुळं हे फंडा होता. त्याच्यामुळे एकदम सुस्त होऊन गेलो. पण आता तेव्हा ते म्हणलं अरे असं जमणार नाही म्हणलो. हे बधीर व्हायचे काम आहे पुरे. त्याच्यामुळे म्हणलो की आता 26-27च्या वयामध्ये मला 50 म्हणजे एनर्जी पुरी डाऊनच झाली. काहीच करू वाटत नव्हतं. आता आपण जसं वर्कआउट चालू केलं, आता परत जशी 5-6 वर्षापूर्वी जशी एनर्जी स्ट्रॉंग होतो तशी एनर्जी आली. कधी पण तुम्हाला तेच म्हणतो, टाईम काढा. टाईम काढलं नुसतं हेल्थच चांगली होत नाही, तुमच्या प्रत्येक गोष्टीत मूड लागतो. मूड येतो, इंटरेस्ट येतं. तुम्ही एकदम स्पार्क आणि उत्साहाने कोणती पण गोष्ट करशाल. तर हळूहळू सवय. पहिले विदाऊट कॅमेराचं 90 दिवस ट्राय केलं. पहिले तेव्हा पण नी पेन होता. तर नी पेन हिल पेन होता. हिल पेन ओके जेव्हा हिल पेन असतो नी पेन म्हणतो, नी पेन असलं हिल पेन म्हणतो. जेव्हा हिल पेन होता तेव्हा आपण काय 90 दिवस हे केलं, जागेवर वर्कआउट केलं. पावसाळा होता. त्याच्यानंतर आपण ओके झालो. 90 दिवस ट्राय केलं आपण. तरी मला गॅरंटी नव्हती होईन का नाही 365 दिवस. पण आपण तरी चालू केलं. हळूहळू करून 110वा दिवस आहे आज आपला. तर आपण बॉडीमध्ये एकदम पूर्ण चेंज होतं. 75 किलो वजन होतं माझं, आता 65 किलो आहे. 10 किलो वजन 30 दिवसात कमी झालं एकदम हळूहळू कंडिशनमध्ये. तर हीच गोष्ट असती, स्वतःला चेंज करा. ती मेन गोष्ट आहे. स्वतःमध्ये बदल लागतो. बाकीचं काय होऊ का नाही हो, स्वतःमध्ये चेंज बनवून दाखवून 365 दिवसामध्ये तुम्हाला. तर चला स्किपिंग घेतले. स्किपिंग मारता येत नाही आपल्याला. स्किपिंग मारली असते आपण. हळूहळू जसं पाय आपले रिलॅक्स होईल तसं आपण वर्कआउट हळूहळू वाढू. ट्रायपॉडचा जुगाड करणं लागणार. पहिले बोलताच येत नव्हतं माईकमध्ये. माईक आणून 1 वर्ष घरी ठेवला होता. काय बोलावं काय नाही समजत नव्हतं. एक वाक्य बोलायचं, परत आठवून बोलायचो. पहिले काय बोलायचं आठवायचं पहिले, मग बोलायचं. आठवून तर काहीच येत नाही. पहिली गोष्ट लक्षातच राहत नाही. जे आता मनाने आता मी काहीच लक्ष, स्क्रिप्ट नाही काही नाही. जे आहे ते क्लिअर बोलायचं. त्यानेच आपलं आता हे होतं, इंटरेस्ट येतो. म्हणजे आपल्या सवय होऊन गेली आता. तर चला आज लवकर जायचं आहे. 7:15 7:30 झाली आता. आपण लवकर चालतो. तर चला गाडी आणली होती आज. मला वाटलं करण ते येईन, ते काय आले नाही भाऊ. पण एवढं आहे, कोणी येऊ नाही येऊ आपलं चॅलेंज कंटिन्यू करत राहायची. हीच मेन गोष्ट आहे. मेंटॅलिटी आता बनलेली. कोणी येऊ नाही येऊ आपलं प्रॅक्टिस करायची म्हणजे करायची. एक कॉन्फिडन्स आलेलं आहे. चला